नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? तर आज बनवूया आपण एक मस्तपैकी अशी उपवासाची रेसिपी. तेच उपवासाचा पदार्थ आपल्याला खाऊन कंटाळा येतो, तर नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. तर बघा, इथे मी एक छोटा उकडलेला बटाटा घेतला आणि तो किसून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये गुठल्या वगैरे कोणत्याच राहणार नाही. अशा पद्धतीने बटाटा उकडून किसून घेतलं की चांगला पदार्थ होताना त्याच्यामध्ये चांगलं बाइंडिंग येतं. तर इथे बघा, मी अर्धा चमचा जिरं टाकलं. तुम्हाला जिरं पूड टाकायची असेल तर ते पण टाकू शकता. आणि इथे मी चिली फ्लेक्स टाकले. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर मिरची, जर लाल मिरची असेल तर ती क्रश करून टाका किंवा हिरवी मिरची टाकली तरी सुद्धा होईल. असं चटपटीत टेस्ट यावा म्हणून मी याच्यामध्ये मीठ टाकली आहे. तुम्हाला पाहिजे तर हिरवी मिरची पण टाकली तरी चालेल. इथे मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे याच्यामध्ये. जेवढं मीठ आपल्याला लागणार आहे तेवढं तुम्ही उपवासाचं मीठ किंवा सेंधव मीठ कोणतंही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि इथे आपण आता शेंगदाण्याचे कूट टाकणार आहे. इथे मी 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि हे बघा, इथे मी भाजणीचं पीठ टाकलेलं आहे. तर जेवढं भाजणीचं पीठ अर्धा वाटी मी इथे टाकून घेतलेलं आहे आधी. जर मिक्स करून आपल्याला समजेल, जर थोडंसं तुम्हाला वाटत असेल की टाकायला तर टाकलं तर चालेल, पण याची गरज नाही लागत. अर्धी वाटी म्हणजे पिठामध्ये पूर्ण मस्तपैकी होऊन जातं. ते बघा, मी पूर्ण मिक्स करून घेतले. बटाटा आपल्याला पाणी सुटलेलं असतं म्हणून जास्त याच्यामध्ये पाणी यूज न करता त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचे. फक्त 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आता इथे मी फक्त बघा 1 चमचा पाणी घेतले आणि मिक्स करून घेतले. परत 1 चमचा घेऊन याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. कारण बटाटा आहे त्याच्यामुळे मस्तच आहे पीठ आपलं, मस्त पीठ काय भिजण्यासाठी त्याच्यामध्ये होऊन जातं. पण 1-2 चमचे फक्त पाणी याच्यामध्ये ॲड करायला लागतं. ते बघा, किती मस्त असं पीठ आपलं रेडी झालं आहे. आता याच्यामध्ये वरती मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, म्हणजे हाताला पीठ जास्त करून चिकटणार नाही आणि ते पीठ मस्त एकदम बाइंडिंग पण होईल. भाजणीचं उपवास भाजणीचं पीठ असलं तरीसुद्धा कसं थोडं त्याच्यामध्ये जास्त बाइंडिंग व्हायला हे नसतं. त्याच्यात साबुदाणा भरायचं पीठ वगैरे असतं त्याच्यामुळे कधी जास्त बाइंडिंग किंवा तडा वगैरे जाऊ शकत म्हणून त्यासाठी. ते बघा, अशा पद्धतीने पण तुम्ही पाहिजे तर मस्त अशा गोल गोल टिक्क्या करून तेलामध्ये फ्राय करू शकता. पण मी इथे माझ्याकडे कटर आहे त्याच्यामुळे एका कटरने याच्याकडे शेप देणार आहे. तर शेपसाठी आपण बघा, इथे एक गोल आकाराचा हे करून घ्या आणि कटरमधून आपण शेप कट करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर तुमचे कोणते शेप्स नसतील तर सरळ वाटीने किंवा असे गोल छोटे आकाराचे करून घेऊ शकता. ते सर्व मी बनवून घेतले आणि ते तेल गरम करायला ठेवलं होतं. ते काय, तेल गरम झालं की गॅस लो फ्लेम करायचा आणि आपला बघा उपवासाच्या टिक्क्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या. मस्तपैकी अशा आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत यांना फ्राय करायचं. ते बघा, इथे सर्व टाकून घेतलेले आहेत. याच्यापासून जवळजवळ 7-8 मस्तपैकी उपवासाचे टिक्के रेडी झालेले. ते साबुदाणे वडे किंवा असंच काय सारखं तेच खाण्यापेक्षा आपण झटपट होते, जास्त वेळ पण नाही लागत आणि त्याच साहित्यातून सर्व आपलं रेडी होते. ते बघा, 2-3 मिनटं मी इथे शिजवून घेतली आणि आता पलटी करून घेतली. मस्तपैकी याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं. एका याच्यामध्ये फुटत वगैरे काहीच नाही. त्याच्यामुळे मस्त असे मीडियम गॅसवर तुम्ही जसे तुम्हाला फ्राय गोल्डन व्हायचे तसे तुम्ही याच्यामध्ये करून घ्या. आणि तुम्ही दही किंवा चटणी बरोबर याला खायला देऊ शकता. एवढे मस्त टेस्टी येतात आणि शेपमुळे अजून वेगळे जरा वाटतात. तर बघा, किती मस्त टेस्टी टेम्पटिंग झालं. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, मस्त असे आपले टेम्पटिंग आणि टेस्टी असे उपवासाचे कटलेट किंवा टिक्की रेडी झालं. तुम्ही पाहिजे तर दही त्याच्यावरून टाकून थोडंसं, तुमच्याकडे जर खजूर चटणी वगैरे असेल तर तसं पण करू शकता. तर बघा, आतमध्ये पण मस्त असे आणि वरून क्रिस्पी असे मस्त रेडी झालेले आणि खायला तर एवढं टेस्टी लागले. नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून. थँक्यू फॉर वॉचिंग.